नमस्कार. केंद्रीय मंत्रिमंडळातील माझे सहकारी श्री नितीन गडकरीजी, गुजरातचे मुख्यमंत्री श्री विजय रूपाणीजी, वाहन उद्योगाशी निगडीत सर्व हितसंबंधधारक, वाहनांचे मूळ सुटेभाग उत्पादकांच्या संघटनांचे प्रतिनिधी, धातू आणि भंगार उद्योगाशी निगडीत सर्व सदस्य, बंधू आणि भगिनींनो, 75व्या स्वातंत्र्य दिनापूर्वी आजचा हा कार्यक्रम आत्मनिर्भर भारताच्या मोठ्या लक्ष्यपूर्तीच्या दिशेने सिद्ध करण्यासाठी आणखी एक महत्त्वाचं पाऊल आहे. आज आपण वाहन भंगारात काढण्याविषयीचे राष्ट्रीय धोरण जाहीर करत आहोत. हे धोरण नव्या भारताच्या दळणवळणाला, वाहन उद्योगाला नवीन ओळख देणार आहे. देशातल्या वाहनांचे आधुनिकीकरण करण्यासाठी वापरण्यायोग्य स्थितीत नसलेली वाहनं वैज्ञानिक पद्धतीनं रस्त्यावरून कमी करण्याच्या कामात हे धोरण खूप मोठी भूमिका निभावणार आहे. देशातल्या जवळपास प्रत्येक नागरिकाच्या आयुष्यात, प्रत्येक उद्योगात, प्रत्येक क्षेत्रात यामुळे एक सकारात्मक बदल घडून येईल. मित्रांनो, आपण सगळे जाणताच की देशाच्या अर्थव्यवस्थेसाठी दळणवळण हा एक अतिशय मोठा घटक आहे. दळणवळणात आलेली आधुनिकता प्रवास आणि माल वाहतुकीचे ओझे तर कमी करतेच, त्यासोबतच आर्थिक विकासात देखील मदत करते. 21व्या शतकातल्या भारतानं स्वच्छ, वाहतूक कोंडीविरहित, सुलभ दळणवळणाचं लक्ष ठेवलं आहे. ही आज काळाची गरज आहे आणि म्हणूनच सरकारनं आज हे पाऊल उचललं आहे. आणि यात उद्योग क्षेत्रातल्या आपल्यासारख्या दिग्गज लोकांची, हितसंबंधधारकांची खूप मोठी भूमिका आहे. मित्रांनो, वाहन भंगारात काढण्याचे नवे धोरण कचऱ्यातून संपत्ती, कचऱ्यातून सोने या मोहिमेतील चक्राकार अर्थव्यवस्थेतील महत्त्वाचा भाग आहे. हे धोरण देशाच्या शहरातील प्रदूषण कमी करण्यासाठी आणि पर्यावरण रक्षणासोबतच जलद गतीनं विकास करण्यासाठी असलेली आमची कटिबद्धता देखील दर्शवते. पुनर्वापर, पुनर्प्रक्रिया आणि त्यातून पुन्हा काही मिळवणं या सिद्धांतावर आधारित हे धोरण वाहन क्षेत्रात, धातू क्षेत्रात देशाच्या आत्मनिर्भरतेला नवी ऊर्जा देईल. इतकंच नाही तर हे धोरण देशात 10,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त गुंतवणूक आणेल आणि हजारो नोकऱ्याही निर्माण करेल. मित्रांनो, आज जो कार्यक्रम आम्ही सुरू करत आहोत त्याची वेळ खूप महत्त्वाची आहे. आपण स्वातंत्र्याच्या 75व्या वर्षात पदार्पण करत आहोत. इथून पुढे येणारी 25 वर्ष देशासाठी अत्यंत महत्त्वाची आहेत. या येणाऱ्या 25 वर्षात आमच्या कामाच्या पद्धतीत, आपल्या दैनंदिन जीवनात, आपल्या व्यापारात, व्यवहारात अनेक बदल होतील
आणि होणारच. जिस तरह ज्या टेक्नोलॉजी प्रकारे बदल तंत्रज्ञान बदलत आहे, हमारी लाइफस्टाइल आपली हो जीवनशैली असो या फिर हमारी किंवा इकोनॉमी, आपली अर्थव्यवस्था, दोनों में दोन्हीत बहुत बदलाव खूप बदल होतील. इस परिवर्तन के या बीच बदलांसोबतच हमारे आपले पर्यावरण, पर्यावरण, हमारी जमीन, आपली जमीन, हमारे आपले संसाधन, स्रोत, हमारे रॉ आपला मटेरियल, कच्चा माल इन सभी की यांचं रक्षा भी संरक्षण देखील उतनी ही जरूरी है. तितकंच महत्वाचं आहे. टेक्नोलॉजी को तंत्रज्ञान drive विकासात करने वाले महत्वाचे असलेले rare earth दुर्मिळ metals, धातू जो आज ही जे आजही रेयर है, दुर्मिळ आहेत, लेकिन जो मेटल मात्र जे धातू आज उपलब्ध है, आज उपलब्ध आहेत वो भी कब रेयर ते हो सुद्धा जाएंगे, कधी दुर्मिळ होऊ शकतील कहना मुश्किल है. हे सांगता येत नाही. भविष्य में हम भविष्यात आपण technology और तंत्रज्ञान innovation आणि पर काम नवोन्मेषासाठी कर सकते काम तर करू शकतोच, हैं, लेकिन मात्र जो धरती माता वसुंधरेकडून से हमें मिळणारी संपदा संपदा मिलती है, वो हमारे हाथ में नहीं. आपल्या हातात नाही. इसलिए म्हणूनच आज एक तरफ एकीकडे भारत भारत आज डीप ओशन खोल मिशन सागरी के अभियानाच्या माध्यम माध्यमातून से नई संभावनाओं नव्या को संधी बढ़ा शोधत रहा आहेत. है, तो वहीं त्याच वेळी सर्कुलर इकॉनॉमी दुसरीकडे को भी चक्राकार अर्थव्यवस्थेलाही प्रोत्साहन देत आहे. कोशिश ये है आमचा असा प्रयत्न आहे विकास को हम की विकास सस्टेनेबल आपण शाश्वत बनवू, एनवायरमेंट फ्रेंडली, पर्यावरणपूरक बनवू. क्लाइमेट हवामान बदलाची आव्हानं आपण रोजच अनुभवतो आहोत. म्हणूनच भारताला आपल्या हितासाठी, आपल्या नागरिकांच्या हितासाठी काही मोठी पावलं उचलण्याची गरज आहे. याच विचाराने गेल्या काही वर्षात ऊर्जा क्षेत्रातही अभूतपूर्व काम झालं आहे. सौर आणि पवन ऊर्जा असो किंवा मग जैव इंधन असो, आज भारत आज भारत दुनिया में या इंधन क्षेत्रात जगातील अग्रगण्य देशामध्ये सहभागी होतो आहे. वेस्ट टू वेल्थ कचऱ्यापासून संपत्ती निर्माण करण्याचं एक मोठं अभियान चालवलं जात आहे. इसको या अभियानाला स्वच्छता से भी स्वच्छता जोड़ा गया है अभियानाशीही जोडलं गेलं आहे और आणि आत्मनिर्भरतेशीही. बल्कि आजकल आजकाल तर आम्ही रस्ते बांधणीत सड़कों के निर्माण में वेस्ट का कचऱ्याचा बड़ी मात्रा में उपयोग खूप मोठ्या प्रमाणात वापर करतो आहोत. सरकारी बिल्डिंग, सरकारी इमारती, गरीबों के लिए गरिबांसाठी बांधल्या जाणाऱ्या घरांमध्येही रिसाइकलिंग पुनर्वापराला प्रोत्साहन दिले जात आहे. साथियों, मित्रांनो, ऐसे ही अशाच अनेक काही प्रयत्नांमध्ये आज आज ऑटोमोबाईल सेक्टर वाहन का नाम उद्योगाचेही नाव समाविष्ट झाले आहे. इस पॉलिसी या से धोरणामुळे सामान्य सर्वसामान्य कुटुंबांना परिवारों, हर प्रकार से सर्व प्रकारचे बहुत लाभ हो. खूप लाभ मिळतील. सबसे पहला सर्वात लाभ पहिला ये होगा लाभ म्हणजे कि पुरानी जुनी गाड़ी गाडी को भंगारात scrap करने काढल्यावर पर एक सर्टिफिकेट एक मिलेगा. प्रमाणपत्र मिळेल. ये हे सर्टिफिकेट प्रमाणपत्र जिसके पास होगा, ज्यांच्याकडे असेल उसे नई गाड़ी त्यांना की नव्या गाडीच्या खरीद पर खरेदीवर रजिस्ट्रेशन के लिए नोंदणीसाठी कोई पैसा काहीही पैसे द्यावे लागणार नाहीत. इसके साथ त्याच सोबत उसे रोड टैक्स त्यांना में भी पथकरातूनही कुछ छूट दी जाए. काही सवलत दिली जाईल. दूसरा लाभ ये होगा दुसरा फायदा म्हणजे कि पुरानी जुन्या गाड़ी गाडीच्या की देखभालीचा maintenance खर्च, cost, रिपेयर कॉस्ट, दुरुस्तीचा खर्च, फ्यूअल एफिशिएंसी, इंधन कार्यक्षमता इसमें भी यातही बचत बचत होईल. होगी. तीसरा लाभ तिसरा फायदा सीधा जीवन से थेट आपल्या आयुष्याशी संबंधित आहे. पुरानी गाड़ियां, जुन्या गाड्या, पुरानी टेक्नोलॉजी जुन्या तंत्रज्ञानामुळे रोड रस्ते एक्सीडेंट का अपघातांचा खतरा मोठा बहुत धोका अधिक असतो. रहता है. उससे मुक्ति त्यातून आपल्याला मुक्ती मिळेल. चौथा, चौथा लाभ म्हणजे इससे हमारे आपल्या आरोग्यावर प्रदूषण के कारण वाहन जो प्रदूषणाचे जे दुष्परिणाम होतात उसमें भी तेही कमी होतील. और सबसे बड़ी सर्वात मोठी गोष्ट म्हणजे बात कि इस पॉलिसी या धोरणाअंतर्गत गाड़ी से गाडी फक्त तिचे उसकी एज देख गाडी कर ही फक्त scrap तिचे नहीं वय की बघूनच जाएगी. भंगारात काढली जाणार नाही. गाड़ियों का गाड्यांचे वैज्ञानिक वैज्ञानिक पद्धतीने ऑथोराइज अधिकृत ऑटोमेटेड स्वयंचलित टेस्टिंग सेंटर चाचणी केंद्रात परीक्षण केलं जाईल.
अगर गाड़ी जर गाडी यात नादुरुस्त वैज्ञानिक किंवा जुनी झाली आढळली तर तिला शास्त्रीय पद्धतीनं भंगारात काढलं जाईल. यासाठी भर में देशभरात जो रजिस्टर्ड ज्या नोंदणीकृत वाहन भंगार संकलन सुविधा तयार केल्या जातील वो टेक्नोलॉजी त्या तंत्रज्ञान प्रणीत असतील, ट्रांसपेरेंट पारदर्शक असतील ये भी याचीही खातरजमा केली जाईल. साथियों मित्रांनो, फॉर्मल स्क्रैप संघटित भंगार संकलन उद्योगाचा नेमका कसा लाभ होतो ने तो उसे याचा गुजरातने तर प्रत्यक्ष अनुभव घेतला आहे और अभी नितिन जी आणि ने भी आत्ताच नितीनजींनी त्याचंही वर्णन केलं आहे. गुजरात के गुजरातच्या अलंगला शिप जहाजांच्या पुनर्वापराचं केंद्र असं मानलं जातं. अलंग जहाजांच्या पुनर्वापराच्या उद्योग व्यवसायातील भागीदारीमध्ये अलंगचा हिस्सा वेगानं वाढतोय. शिप रिसाइकलिंग अलंगमधील या व्यवसायामुळे यहाँ रोजगार इथं रोजगाराच्या हजारो नवीन संधी उपलब्ध झाल्या आहेत. इस पूरे या संपूर्ण क्षेत्रामध्ये इंफ्रास्ट्रक्चर भी पायाभूत सुविधाही आहेत और आणि कुशल कुशल कौशल्यपूर्ण मनुष्यबळही आहे. ऐसे में अशातच जहाजों के जहाजांप्रमाणेच गाड़ियों की गाड्यांच्या भंगाराचेही खूप मोठे उद्योग केंद्र इथं बनू शकतं. साथियों मित्रांनो, स्क्रैपिंग पॉलिसी स्क्रॅपिंग धोरणाने संपूर्ण देशामध्ये स्क्रैप से भंगारासंबंधी जोडलेल्या क्षेत्रांना नवीन ऊर्जा मिळेल, नई सुरक्षा नवीन सुरक्षा मिळेल. विशेष रूप से विशेष म्हणजे स्क्रैपिंग से भंगार क्षेत्राशी जोडलेल्या आमचे जे कामगार आहेत, जो छोटे लहान व्यावसायिक आहेत, उनके जीवन त्यांच्या में जीवनामध्ये खूप मोठे परिवर्तन घडून येईल. इससे यामुळे कामगारों को कामगारांना सुरक्षित माहौल सुरक्षित वातावरण मिळेल. संगठित संघटित क्षेत्रासारख्या इतर कर्मचाऱ्यांप्रमाणे त्यांनाही लाभ मिळू शकतील. इतना ही नहीं इतकेच नाही स्क्रैप का तर स्क्रॅपचे काम करणारे लहान व्यावसायिक ऑथोराइज अधिकृत भंगार संकलन केंद्रासाठी कलेक्शन एजंट म्हणूनही काम करू शकतात. साथियों इस मित्रांनो, या कार्यक्रमामुळे ऑटो आणि मेटल उद्योगांना बहुत बड़ा बूस्ट खूप मोठे पाठबळ मिळेल. बीते साल ही गेल्या वर्षातच हमें लगभग आपल्याला जवळपास 23,000 करोड रुपयांचं 23,000 कोटी रुपयांचं स्क्रैप स्क्रॅप स्टील इंपोर्ट करना पड़ा आयात करावं लागलं होतं. क्योंकि कारण भारत में जो भारतामध्ये जे काही आतापर्यंत भंगार होतं वो प्रोडक्टिव नहीं ते अनुत्पादित आहे. एनर्जी त्यामुळे एनर्जी रिकव्हरी अगदी नगण्य आहे. हाई स्ट्रेंथ उच्च शक्तीच्या स्टील अलॉय स्टील अलॉयची पूर्ण किंमतही निघू शकत नाही और जो आणि जी किमती धातू आहेत उनकी रिकवरी भी त्यांची रिकव्हरीही होऊ शकत नाही. अब जब एक आता एक शास्त्रीय वैज्ञानिक पद्धतीनं स्क्रैपिंग होगी तंत्रज्ञानाच्या आधारे भंगार संकलन केलं जाईल. त्यावेळी आपण रेअर अर्थ मेटल्सही रिकव्हर करू शकणार आहोत. साथियों मित्रांनो, आत्मनिर्भर भारताला गती देण्यासाठी भारत में भारतामध्ये इंडस्ट्री को औद्योगिक शाश्वतता और प्रोडक्टिव आणि उत्पादकता कायम राहावी निरंतर कदम यासाठी सातत्यानं पावलं उचलण्यात येत आहेत. पूरी कोशिश है आपले पूर्ण प्रयत्न आहेत ऑटो उत्पादनाशी संबंधित मूल्य साखळीसाठी जितना संभव जितके शक्य आहे उतना कम तितके कमी आपल्याला आयातीवर निर्भर राहावं लागावं. लेकिन इसमें परंतु यामध्ये उद्योग व्यवसायांनाही थोड़े एक्स्ट्रा थोडं जास्त प्रयत्न करावे लागतील. आने वाले आगामी 25 वर्षांसाठी आपके पास आपल्या जवळही आत्मनिर्भर भारताचा रोडमैप एक स्पष्ट पथदर्शी कार्यक्रम तयार असला पाहिजे. देश आता क्लीन स्वच्छ, कंजेशन फ्री बाधामुक्त, निर्बंध कन्वीनियंट आणि सुविधापूर्ण गमनशीलतेच्या दिशेने पुढे जात आहे. म्हणूनच पुरानी जुना आधीचा दृष्टिकोन आणि जुन्या सवयी बदलाव्याच लागतील. आज भारत आज भारत सेफ्टी सुरक्षितता आणि गुणवत्तेच्या दृष्टीने ग्लोबल वैश्विक प्रमाणन स्तर अपने नागरिक आपल्या नागरिकांना देण्यासाठी कटिबद्ध आहे. BS BS 4 ते BS 6 च्या दिशेने सीधे थेट परिवर्तन करण्यामागे हाच विचार आहे. साथियों मित्रांनो, देश में देशामध्ये ग्रीन और हरित आणि स्वच्छ इंधनाच्या मदतीनं सरकार सरकार रिसर्च संशोधनापासून ते पायाभूत सुविधांपर्यंत हर स्तर पर प्रत्येक स्तरावर व्यापक काम करीत आहे. इथेनॉल
इथेनॉल असो, हायड्रोजन इंधन असो या फिर अथवा इलेक्ट्रिक वाहनं असो, सरकार की सरकारच्या या गोष्टींना प्राधान्य देऊन इंडस्ट्री की त्याचबरोबर उद्योगांमध्ये सक्रिय भागीदार बनवणं आवश्यक आहे. R&D से लेकर संशोधन आणि विकासापासून इंफ्रास्ट्रक्चर तक पायाभूत सुविधांपर्यंत को उद्योगांना भागीदारी वाढवावी लागेल. बढ़ानी होगी. इसके लिए यासाठी जो भी मदद जी काही मदत तुम्हाला हवी आहे वो सरकार ती सरकार देण्यास तयार आहे. यहाँ से हमें इथूनच आपल्याला अपनी पार्ट आपली जी भागीदारी आहे नए लेवल पर ती एका नवीन स्तरावर घेऊन जायची आहे. विश्वास है. मला विश्वास आहे की नया प्रोग्राम हा नवीन कार्यक्रम देशवासियों देशवासियांमध्येही और ऑटो आणि ऑटो क्षेत्रामध्येही एक नई एक नवीन ऊर्जा भरेल, गति लाए. नवीन शक्ती भरेल नए आणि नवीन विश्वासही निर्माण करेल. आज के इस आज हा महत्त्वपूर्ण कार्यक्रम मैं नहीं मानता हूं उद्योग जगतातील मंडळी असा जाऊ देतील असं मला वाटत नाही. नहीं मानता हूं जे लोक जुन्या गाड्यांचे ओझे वागवत आहेत ती मंडळी देखील ही संधी सोडतील असं मला वाटत नाही. अपने आप में एक बहुत बड़ा ही गोष्ट स्वतःहूनच एका मोठ्या परिवर्तनाची संधी विश्वास लेकर के आणि विश्वास घेऊन आलेली व्यवस्था आहे. आज गुजरात में आज गुजरातमध्ये इस कार्यक्रम को या कार्यक्रमाचा प्रारंभ झाला आहे. नवीन धोरणाला प्रारंभ केला आहे और गुजरात का तो आणि गुजरात बरोबरच तसेही आपल्या देशामध्येही सर्कुलर इकोनॉमी सर्क्युलर इकॉनॉमी हा शब्द नवीन आला आहे. लेकिन हम लोग तो जानते मात्र आम्हा लोकांना तर माहीतच आहे की पुराने हो वापरात आलेले कपडे जुने होतात तेव्हा आपल्या घरामध्ये असणारी आजी त्या कपड्यांचा वापर रजई गोधडी बनवण्यासाठी करते. नंतर रजई गोधडी ही जुनी झाली पुरानी हो जाती है तो उसको भी फाड़ तोड़ की त्याचे काही तुकडे करून घरामध्ये फरशी पाय पुसण्यासाठी वापर केला जातो. रिसायकलिंग रिसायकलिंग म्हणजे काय, इकोनॉमी क्या सर्क्युलर इकॉनॉमी म्हणजे काय, भारताच्या जीवनाचा हा तर एक भागच आहे. यामध्ये नवीन असं काही नाही. मात्र आपल्याला हे करताना वैज्ञानिक पद्धतीने पुढे जायचं आहे. तरीके से आगे आपण जर रिसायकलिंगच्या व्यवसायामध्ये योग्य पद्धतीने पुढे गेलो तर मला विश्वास आहे कचरे में से कचऱ्यातूनही कांचन निर्माण करण्याच्या या अभियानामध्ये प्रत्येक जण सहभागी होईल हम भी असा आमचा विश्वास आहे. आपल्यालाही आणखी एक नवनवीन गोष्टींचा शोध लावण्याच्या दिशेनं मैं फिर एक आपण यशस्वी होऊ. पुन्हा एकदा मी आपल्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा देतो. बहुत धन्यवाद. खूप खूप धन्यवाद.